राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या लढ्यात स्वातंत्र्यासाठी देशातील अनेक तरुण शूरवीर सहभागी झाले होते। आपल्या जीवाची घराची पर्वा न करता स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या या वीरांचे योगदान अवर्णनीय आहे। या वीरांमुळेच 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्याची पहाट आज आपण अनुभवत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले। भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झाले। यावेळी ते बोलत होते। यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्यासह स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे कुटुंबीय, अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुरुवातीस पालकमंत्र्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या शूरवीरांसह लढ्यात शहीद झालेल्या सर्व शहीदांना नमन केले। त्यानंतर स्वातंत्र्यानंतर देशासह राज्यात विविध विकासांचे कार्यक्रम सुरू करण्यात आले। विविध घटकांना न्याय देण्याचे काम राज्य शासन करत आहेत। शेती आणि शेतकरी नेहमीच प्राधान्याचे क्षेत्र राहिले आहेत। जिल्ह्यात जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्याच्या सूचना मी केल्या होत्या। आतापर्यंत 1,14,000 शेतकऱ्यांना 1,230 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले। न्यूज एक्सप्रेस करिता कलीम खान, यवतमाळ। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय कुमारजी चिंता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय मंदारजी पत्की आणि उपस्थित बंधू भगिनी आणि मान्यवर, भारतीय स्वातंत्र्याच्या 78व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं उपस्थित लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, माजी सैनिक, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार बंधू आणि उपस्थित सर्व नागरिकांना मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी शुभेच्छा देतो। भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता प्राणपणाने लढणारे सर्व शूरवीर तसेच स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या सर्व शहीदांना मी या प्रसंगी नतमस्तक होतो। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या लढ्यात स्वातंत्र्यासाठी देशातील अनेक तरुण शूरवीर सहभागी झाले होते। आपल्याला जीवाची पर्वा, घराची पर्वा न करता स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या या वीरांचे योगदान अवर्णनीय आहे। स्वातंत्र्यानंतरच्या देशाचा प्रवास खरं तर खडतर होता, परंतु आमच्या तत्कालीन थोर समाज सुधारक नेत्यांनी 1,230 कोटी रुपयांचे वाटप जिल्हाधिकारी महोदयांच्या पुढाकाराने या ठिकाणी करण्यात आलेले आहे। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेप्रमाणेच राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली। दोन्ही योजनेतून प्रत्येकी 6,000 याप्रमाणे जिल्ह्यातील 2,94,000 शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12,000 रुपये अर्थसहाय्य दिले जात आहे। शेतकऱ्यांना विजेच्या बिलातून भारातून मुक्त करण्यासाठी